नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागे तुम्ही पाहत असाल यावरती लिहिलाय मजकूर की लाईफलाईन की डेथ लाईन. हे आम्ही का म्हणतोय? कारण की आज मुंबईत अशीच एक भयंकर घटना घडली आहे ज्याने हा प्रश्न उपस्थित केलाय. मध्य रेल्वे मार्गावरती आज सकाळी एक मोठा अपघात झाला. लोकलमधून 13 जण खाली पडले. यातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जखमींमध्ये 3 महिला प्रवाशांचाही समावेश आहे. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान 2 लोकल ट्रेन या एकमेकांच्या जवळून गेल्या आणि यावेळी लोकलच्या फुटबोर्डवरती उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग्स एकमेकांना घासल्या. यातून 13 जण खाली पडल्याची माहिती आहे आणि या प्रवाशांना तातडीनं रुग्णवाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मला वाटतं 7 पेशंट, हे 7 पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत. काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे. ते ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि 4 पेशंट्स, चार लोक जी आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं. तर एकूण 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. 2 लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट 7 पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे. खूप गंभीर झाली. लोकल दुर्घटनेत नेमके किती जण आतापर्यंत मृत्युमुखी पडलेले त्याबाबत प्रशासकीय पातळीवरती वेगवेगळे आकडे सांगण्यात आले. आपण पाहूयात की काय आकडे आहेत नेमकं. ठाणे तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. तर खासदार श्रीकांत शिंदेंचं म्हणणं आहे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. रेल्वे CPROच्या माहितीनुसार एकही जण मृत्युमुखी पडला नाही अशी माहिती आहे. तर कळवा हॉस्पिटलची माहिती आहे 10 जखमींपैकी 1 जण मृत्युमुखी पडलाय आणि मुंब्रा पोलिसांची माहिती आहे 14 जखमी आहेत तर 4 मृत आहेत. प्रवासी खाली पडलेल्या रेल्वे डब्यातून साम टीव्हीचे प्रतिनिधी आज शेख प्रवास करत होते आणि त्यांनी डब्यातील गोंधळाचा व्हिडिओही शूट केलाय. या व्हिडिओत डब्यात गर्दी दिसून येते. अपघात झाल्यानंतर डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. डब्यातील प्रवाशांना काय घडलं हे नेमकं समजलंच नाही असं त्यांनी सांगितलंय. त्याच डब्यामध्ये सामचा प्रतिनिधी नियाज हा उपस्थित होता आणि त्याने ही सगळी घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. तो आपल्या सोबत आहे. प्रत्यक्ष काय घडलं हे सगळं नियाज आपल्याला सांगणार आहे. त्या डब्यात नियाज काय घडलं, कसा ऍक्सिडेंट झाला, किती लोक होती, हे सगळं सांग. मी सकाळी 8:36 ची ट्रेन घेतली होती कल्याणवरून, प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून आणि दिवा गेल्यानंतर ती दिवा हॉल्ट होता. तिला दिवा गेल्यानंतर त्याच्यामध्ये जाम गर्दी झाली होती. नंतर दिवा क्रॉस झाला आणि तिकडे जी ट्रेन होती ती जाम स्पीडमध्ये होती CSTला जाणारी आणि दुसऱ्या ट्रॅकवरती CSTवरून कसाऱ्याला जाणारी ट्रेन होती ती पण स्पीडमध्ये होती. तर त्याचा धडका CSTला जाणारी ट्रेनला लागला. तर धडक्यामुळे पुढचे जे डोरचे होते 4 लोक खाली पडले. नंतर मागचे जे 2 लोक पडले आणि 2 लोकांना जाम जोरात फटका लागला म्हणून ते आतमध्ये पडले. त्याची मी व्हिडिओ वगैरे ते. नियाज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या डब्यामधून प्रवास करत होतात आणि याच दरम्यान तुम्ही काय पाहिलं की किती लोक चढलेली होती, किती गर्दी होती, नेहमीप्रमाणे होते, नेमकं घडलं काय, हा ऍक्सिडेंट झाला कसा? ते येणारी ट्रेनचा आहे ना जोरात फटका लागला CSTला जाणारी ट्रेनला. तर त्याच्या फटक्यामुळे ते लोक पडले. तर सोमवार होता म्हणून ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती. सगळे पॅक होती पूर्ण ट्रेन, जसं ते सकाळी असते दररोज. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही ट्रेन होती आणि ज्यामध्ये 8 लोक एकमेकांना धडकून खाली पडले. 6 जणांचा मृत्यू झाल्याची सध्याची माहिती आहे. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही घटना घडलेली आहे. नेमकं घटना कशी घडली आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून पाहूयात.
तर आपण पाहतोय ॲनिमेशन 2 ट्रेन ज्या आहेत त्या एकमेकांच्या बाजूला जात होत्या. अशात प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती होते. त्यांच्या बॅग्स एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्यातून 13 प्रवासी खाली पडले, जखमी झाल्याची माहिती आहे. मुंब्रा आणि दिवा स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे. तर मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी ही आता रोजचीच समस्या झाली आहे. मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास जो आहे तो आता लोकलच्या गर्दीचा रियालिटी चेक साम टीव्हीनं केलेला आहे. तर कशा गर्दीतून रोज मुंबईकर प्रवास करतात याचा आढावा आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी घेतला. पाहूयात. लोकलमधून पडून जवळपास 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. हे प्रवासी दरवाजामध्ये लटकलेले होते. खरं तर कुणालाच हौस नसते दरवाजात लटकून प्रवास करण्याची, मात्र दुर्दैवानं प्रवाशांना रेल्वेच्या कृपेनं म्हणा तो प्रवास करावा लागतो. आता आपण पाहूयात. आता हे सगळे लोकलमध्ये चढतायत प्रवासी, गर्दी आहे. खरं तर दुपारची वेळ आहे. आज तुम्हाला आम्ही प्रवास घडवणार आहोत की कशा प्रकारे लोकांना हा प्रवास करावा लागतोय. गर्दी असल्यामुळे लोकांना का लटकत जावं लागतंय हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही पाहू शकता, खरं तर दुपारी 12ची वेळ आहे, तरीसुद्धा लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे. आणि सकाळच्या वेळेस जेव्हा चाकरमानी निघतात तेव्हा अक्षरशः मुंगीसुद्धा शिरायला जागा नसते. आता देखील तीच परिस्थिती आहे. गेल्या 10 वर्षात एकही ट्रेन वाढलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा प्रवास करावा लागतोय. आणि आपण कामावर जातोय की मृत्यूशी झुंज देण्यासाठी जातोय असाच प्रश्न आता या प्रवाशांना पडलेला आहे. कॅमेरामन सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, उल्हासनगर. 2024 आणि 2025 या एका वर्षामध्ये लोकल अपघातात नेमकं किती जणांचा मृत्यू झालाय त्याची ही आकडेवारी पाहूयात. रेल्वे अपघात गेले, आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु रेल्वेमध्ये, मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत. असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय नाही गेलाय, कोणी गेलंच नाहीये, असं एकही दिवस गेलेला नाहीये. म्हणजे प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी, हे जगाला एक आश्चर्यच आहे. खरं तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा, ते रेल्वे मंडळच वेगळं करा. असं काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं, सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय. नुसता हा रेल्वेपुरता बघतो एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे. एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी. आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो. कित्येक मी तुम्हाला आता पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल, मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी, ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी, की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये. अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे. कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे. मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातनंच ही रेल्वे कोलमडली कशासाठी. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाही आहेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये. नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ना, ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनोरेल, ह्याने प्रश्न नाही सुटणार. मुंबईमध्ये मोनोरेल्स आहेत, मेट्रो आहे, सगळ्या गोष्टी रेल्वे आहे, बरोबर आहे. मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का? 2 व्हीलर 4 व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का? नाही थांबलंय. म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत. मग हे नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनोरेल कोण वापरतंय, कोण काय करतंय, काही कोणी पाहायला तयार नाहीये. सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि बस प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेले आहेत.
शहरं म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही. म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढ्या लावणार आहात का? आपण कशाला महत्व द्यायचंय, कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजेन असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये. जर या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात, तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा. सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे ह्याचं तुम्ही ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. बाकीच्या सगळ्या गोष्टी फार मामूली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं. दुर्दैव आहे. मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तातडीने लक्ष दिलं पाहिजे. ती रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात. रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे. कॉलेजमध्ये असताना मी 2 वर्ष मी हार्बरने प्रवास करायचो, त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी. त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी. पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म्स बघतोय आता, तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून दाखवा, तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं. हा अपघात घडला मुंब्रा स्टेशन. बरेचदा प्रवासी तक्रार करतात खूप एक डेंजर कर्व आहे तिथं. म्हणजे बरेचदा 2 गाड्या जेव्हा क्रॉस होतात आणि त्यामुळेच हा कर्व असल्यामुळं 2 जेव्हा लोकल क्रॉस करत होते हे काय मी लटकतात बरोबर ना. हे काय नव्याने हा कर्व निर्माण नाही झाला आहे, हे माहिती आहे ना लोकांचं. कळलं का? रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद आहे त्याचा. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा कशाला द्यावा? जावं तिकडे बघावं काय चाललंय ते सुधारवावं. अहो तुम्ही एकदा मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवास करून बघावं, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. प्रश्न अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील. किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे. काही नाही, जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जात आहेत. बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल मी त्याच्यावरती आंदोलन झालं होतं त्या ब्रिजमध्ये, सगळे ब्रिज पडला होता आणि सगळं झालं होतं. असं सगळ्या ठिकाणी आहे. माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात. याचं कारण माणसाची किंमत नाहीये. हीच गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असती ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे. आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात, सगळे जग बघून येतात. मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात? तिकडची रेल्वे तुम्ही आणू नका, बाकी विचार तरी आणा. तोही नाहीये. फ्रस्ट्रेटिंग आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संपूर्ण दुर्घटनेवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलंय की रोज असे अपघात होत असतात, अनेक समस्या आहेत, रेल्वे अपघाताच्या समस्या आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहे, याकडे कोणी लक्ष दिलं पाहिजे. महत्त्वाचे प्रश्न आहेत, याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. विषय रेल्वे पुरता नाहीये तर शहरांचा विचका झालेला आहे असं थेट ते म्हणालेत. बाहेरच्या लोंढ्यांमुळे रेल्वे सेवा कोलमडली असं राज ठाकरे म्हणालेत. कोण येत आहे कोण जात आहे काही कळत नाही असा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. मेट्रो मोनो रेल्वेनं प्रश्न सुटणार नाही असाही एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. खरं तर परप्रांतीयांबद्दल पुन्हा एकदा राज ठाकरे बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवाय त्यांनी सांगितलंय की राजउद्धव एकत्र येण्यापेक्षा अशा बातम्या लावा असा त्यांनी सल्लाही माध्यमांना दिलाय. आग लागली तर बंबही जाणार नाही अशी अवस्था आहे हे त्यांनी ट्रॅफिकच्या समस्येवरून
सांगितलेलं आहे, तर शहरांच्या समस्यांकडे कोणीही बघत नाही असं म्हणत त्यांनी थेट सरकारलाही धारेवरती धरलंय. लोकल दुर्घटनेनंतर महिला प्रवाशांना आक्रोश केलेला आहे. सरकारला खडे बोल तिनं सुनावलेत. लोकलची संख्या वाढवा, सुविधा वाढवा, अन्यथा आंदोलन करू असा थेट इशाराही या संतप्त महिलेनं दिलाय. पब्लिक तो जाती ट्रेन में, ट्रेन की सुविधा करो, ट्रेन बढ़ाओ, या तो फिर हम लोग हड़ताल कर देंगे. और क्या करने का, पब्लिक हम लोग के लिए माँ बहन सब मर रहे, कट रहे, गिर रहे, पड़ रहे, उनके बच्चे यतीम हो रहे, बेवा हो रहे. ये सब क्या सरकार को नहीं दिख रहा है? तर यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट त्यांनी केलंय. आपण पाहूयात काय ट्विट केलंय. दरम्यान प्रतिक्रिया त्यांनी यावरती दिली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती त्यांनी बोलले आहेत. पाहूयात काय म्हणाले. झालेली घटना अतिशय गंभीर आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचा जीव वाचवण्याचं काम याला आम्ही प्राधान्य देऊ. आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल, कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देणार. दरम्यान आताच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दुर्घटनेवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यावेळी उपस्थित केलेत. नेमकं कुठले मुद्दे राज ठाकरेंनी उपस्थित केलेत आपण तेही पाहूयात. तर रेल्वेचे मंत्री नेमकं काय करतात असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे. मेट्रो आणि मोनोरेल या सगळ्यांनी काही होणार नाही, मात्र कोण येतंय कोण जातंय राज्यात हेही कळत नाहीये. रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा नेमकं कशाला मागतायत, त्यांना प्रश्न विचारा असं राज ठाकरे म्हणालेत. मुंबईतली गर्दी काही नवी नाहीये, प्लॅटफॉर्मवरची गर्दी बघा असं राज ठाकरे म्हणालेत. काय म्हणालेत आपण त्यांच्या शब्दांत ऐकूयात. मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातनंच ही रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये. नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ना, ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनो रेल्वे, ह्याने प्रश्न नाही सुटणार. प्रश्न अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही. जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जात आहेत. बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. तर लोकलमधून पडण्याची घटना ज्या मुंब्रा स्टेशनवरती झाली तो रेल्वेच्या ब्लॅक स्पॉट पैकी एक. या ठिकाणी मोठं वळण आहे, इथे लोकलचा वेगही जास्त असतो. नेमकी इथं कशी दुर्घटना घडली सांगतायत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलच मुंबईकरांसाठी आज डेडलाईन ठरलेली आहे. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास याच मुंब्रा स्थानकाच्या ट्रॅकवर जवळपास 12 ते 13 जण जे आहेत ते पडले होते आणि त्यानंतर त्याच्यापैकी 6 ते 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सध्या पुढे येते. आपण बघतोय की या ठिकाणी चपलांचा खच बघायला मिळतो आहे, वॉलेट बघायला मिळत आहे. हे दृश्य तेच सांगतंय की कशा पद्धतीनं हा अपघात झाला असेल. आपण बघतोय की रेल्वेचे हे जलद मार्गाचे ट्रॅक्स आहेत. समोरच्या साईडनी जर आपण बघितलं तर कसाऱ्याकडे जाणारी ही रेल्वे ट्रॅक आहे, तर तिथून अगदी विटीच्या दिशेला जाणारी देखील ही रेल्वे ट्रॅक बघू शकतो. आणि या दोन्ही ट्रॅकवर रेल्वे अगदी वेगानं धावत होत्या आणि दरम्यानच्या काळामध्ये बाहेर लटकत असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना आदळून त्या ठिकाणी बॅलन्स जाऊन हे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन नितीन वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज मुंब्रा.
एकंदरीतच आता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की कशा प्रकारे मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान हा जो अपघात आहे तो झालेला आहे. अतिशय महत्त्वाची घटना, दुर्दैवी घटना आज मुंबईमध्ये घडलेली आहे आणि यावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे, पोस्ट त्यांनी केली आहे. पाहतोय नेमकं काय पोस्ट केली आहे. दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. काही प्रवाशांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याही प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना करतो. मध्य रेल्वेवरती दररोज सरासरी 6 ते 7 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती चिंताजनक आहे. लोकलमधील वाढती गर्दी याचं मुख्य कारण सर्वज्ञात आहे. अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाहीये. केंद्रीय रेल्वे प्रशासनानं घटनेची गांभीर्यानं दखल घ्यायला हवी आहे. मध्य रेल्वेनंही नियोजन करून लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणं आता आवश्यक झालंय. तर दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातासंदर्भात प्रत्यक्षदर्शी शिवा सुरवई यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. पाहूयात त्यांनी काय पाहिलं, काय सांगतात. आपल्यासोबत मुंब्रा येथील झालेल्या रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शी आहेत. आम्हाला घटना घडली, मी इकडनं जात होतो का दोन्ही साईडची ट्रेन आली ना, त्या टायमाला कसं सर्व साईडला होतात आणि जेव्हा ट्रेन दोघं गेले त्याच्यानंतर सर्वांनी पाहिला की असा अपघात झाला आहे. तर त्या लोकांनी कोशिश केला की जे वाचू शकतात त्यांना पहिला उचलून घ्या साईडला, पहिला जे वाचू शकतात त्यांना साईडला घेतला, मग सर्वच बॉडीला उचलून आम्ही त्या म्हणजे सर्वांनी उचलून पलीकडच्या बाजूला ठेवला. इथून या स्टार्टिंग पासून म्हणजे ते स्टेशनचा कॉर्नर आहे ना त्याच्या बाहेर पूर्णपर्यंत हा एकच्या पाठी मला 5-5 फुटाच्या अंतरावर 5-5 फुटाच्या अंतरावर असे किती प्रवासी होते? 8-10 प्रवासी होते. महिला होत्या का? एक महिला होती. फक्त बॉडी थोडीफार हळत होती आणि बाकी म्हणजे असं काही हे नाही, फक्त श्वास घेत होते. पूर्ण बॉडीचा स्ट्रक्चर चेंज झाला होता त्यांचा. म्हणजे हात कुठं आणि पाय कुठं, गळ्यात पाय आलाय, हातात पाय आलाय, त्या ठिकाणी त्यांचा असा होता. जेव्हा ट्रेन गेली पब्लिकने म्हणजे RPF वाले पुढे आले, ते लोकांनी वडावट केला, तो फटाफट सर्व लोक आले आणि उचलून त्यांना साईडला सर्वसामान्यांनी उचलून तेव्हा बाजूला ठेवलं की पोलीस प्रशासन होतं? पोलीस प्रशासन होते. हा RPF वाले सर्व होते इकडे. कॅमेरा पर्सन नितीन सवैदेही काणेकर, साम TV न्यूज मुंब्रा.